जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। राज्यात इयत्ता 10वीच्या परीक्षेला आज 1 मार्चपासून सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा एकूण 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालय व जिल्हा परिषद कन्या प्रशाला या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी उपस्थित होते। परीक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बोर्डाच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आल्या आहेत। सकाळी 11च्या परीक्षेसाठी 10:30 आणि दुपारी 3च्या परीक्षेसाठी 2:30 वाजता विद्यार्थ्यांना हजर राहावं लागणार आहे। प्रश्नपत्रिकाचं वाटप 11 आणि 3 वाजताच होणार आहे। तसेच यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी 10 अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत। या उलट गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे देण्यात आली आहेत। परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी परीक्षेदरम्यान विविध विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी ठेवण्यात आली आहे। आज मराठी पेपरच्या विषयाने 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी सुरुवात झाली। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज चॅनल, आपले शहर आपल्या बातम्या।